हे आहे आपल्या गावची पुजारी. राधे राधे. तर काय म्हणता बे पोट्टे, आज आपण जातो बखारी पिपड्याला. गावचे पुट्टे आणि मी आम्ही ड्रायव्हर भाऊनं गाणे एवढे छान लावले होते की पूर्ण अंगपाय डोलायला लागलो. थांबून आम्ही नाचलो. आपला ड्रायव्हर सौरभ भाऊ तर पूर्ण जोमातच नाचत होता. आयुष तर पूर्ण झोपूच नाचत होता. मग आम्ही लागलो हायवे रूटला. आलोऱ्यामधून राईट टर्न घेऊन आम्ही लागलो बखारी पिपड्याच्या रस्त्यानं. पिपड्याचा रोड तर पूर्ण समृद्धी महामार्गासारखाच बनत होता. लडकी का चक्कर है बाबू भैया. मस्ती करता करता आम्ही पोहोचून पण गेलो. गाडी पार्किंगला लावली. मग आमचं वडिलांपासून तर आजोबापर्यंत नाव नोंदणी केलं. मग आम्ही दर्शन केलं. देवो के देव महादेव यांचे दर्शन करून कार्यक्रम सुरू झाला. तर आम्ही बसून गेलो. मग ह्या काकानं शेतीविषयी थोडी माहिती दिली. शेतकऱ्यांचं स्वागत झालं. मग काही क्षणात आम्हाला हे असं काही घडलं. सौरभ भाऊला वाटत होतं का आपल्याला लग्नाच्या पत्रिकाच भेटली. मग आम्ही सगळे निघालो पीक पाहणी करायला. मग आम्ही ह्या वरीतून तर त्या वरीत पीक पाहणी केली. आम्हाला तर काही समजत नव्हतं, पण बघायचं होतं म्हणजे बघायचं होतं. धरती ॲग्रोलिक प्रायव्हेट लिमिटेड यांनी आमच्यासाठी तर चांगली सुविधा बनवली होती. एवढे दूर आपण येऊ आणि जेवण करून जेव्हा असं होत नसत. मग आम्ही पण जेवण करून घेतलं. मग का कार्यक्रम आटोपला आणि आम्ही निघालो घराकडे जायला. हे दोघं सिपले तर ऐकतच नव्हते भाऊ. सौरभ भाऊ तर आज कवरतच नव्हता. लाल परीला पण मागे सोडलं. असा होता आजचा आपला दिवस. भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.